बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पुढील 2 दिवसात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. नांदेड, लातूर आणि धाराशिवसह अकोला, अमरावतीमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक पाणी साठवण क्षमता असणाऱ्या गिरणा धरणानं अर्ध्या जुलैमध्ये 50शी ओलांडली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 40% जलसाठ्यात वाढ झालेली आहे. तर गिरणा पाणलोट क्षेत्रामधील चणकापूर, पुनद, हरणबारी आणि ठेंगोडा ही धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर अद्याप एकदाही मोठा पाऊस झालेला नाहीये आणि त्यामुळे 5 लाख हेक्टरवरील पिकं धोक्यात आल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. पंढरपूरमध्ये आषाढी वारीमध्ये वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी 10,84,00,00,000 रुपयांचं दान केलं. तसंच सोन्या चांदीचे दागिने देखील अर्पण केले. श्रींच्या चरणाजवळ आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळालं असल्यामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 2.25 कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मंदिर समितीला प्राप्त झालंय. चीनमधून आयात होणाऱ्या प्लास्टिकच्या फुलांवर बंदी घालण्याचा निर्णय याच आठवड्यात घेतला जाणार आहे, अशी माहिती फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी बुधवारी विधानसभेत दिली. आमदार महेश शिंदे यांनी या प्रश्नावर शेतकरी आंदोलन करत असल्याचा मुद्दा औचित्याद्वारे बुधवारी विधानसभेत मांडला. राज्यामध्ये बैलगाड्या शर्यतांविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका उच्च न्यायालयानं फेटाळून लावलेली आहे. बैलगाडा शर्यतींच्या आधी बैलांना शॉक देण्यात येतो आणि त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात येतो अशी तक्रार याचिकेद्वारे करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानं हे सर्व मुद्दे विचारात घेऊन महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यत याला मान्यता देणारे कायदे वैध ठरवलेले आहेत. मुंबईतील इटालियन फॅशन ब्रँड प्राडानं कोल्हापुरी चपलांचा कथित गैरवापर केल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. तुम्ही कोल्हापुरी चपलांचे मालक नाहीत, मग तुमचा या प्रकरणाशी काय संबंध आणि या जनहित काय, असा प्रश्नही न्यायालयानं उपस्थित केलाय. राज्यमार्ग परिवहन महामंडळानं मुंबई, ठाणे आणि पालघरमधील चाकरमान्यांच्या गणपती उत्सवासाठी यंदा 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान 5,000 ज्यादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय. 27 तारखेपर्यंतच्या नियमित 597 बस 2 महिन्यांआधीच फुल झाल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्र्यांनी दिली आहे. राज्यातील लोकप्रतिनिधींचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यामुळे आता खासगी आस्थापनांमध्ये सीसीटीव्हीचे फुटेज बाहेर दिले जाऊ नयेत. याबाबत पुढील अधिवेशनापूर्वी धोरण तयार केलं जाईल, असं विधान गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी केलंय. तर यावर चक्क वचक ठेवण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार, असाही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यात 14 महिन्यात 107 सोनोग्राफी केंद्रांचं स्टिंग ऑपरेशन केलं. यामध्ये 13 सोनोग्राफी केंद्रांवर गडबड होत असल्याचं आढळल्यानं त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. या केंद्रामध्ये गर्भलिंग चाचणी होऊन मुलींचे भ्रूण गर्भातच खुडले जातात असे आरोप होत असल्यानंतर ही तपासणी करण्यात आली. मुंबई महापालिकेनं झोपडपट्ट्यांमधील व्यावसायिक गाळ्यावर मालमत्ता कराच्या आकारणीसोबतच आता त्याचे सर्वेक्षण देखील सुरू झाले. आतापर्यंत जवळपास 17,000हून अधिक व्यावसायिक झोपड्यांचं सर्वेक्षण पालिकेनं पूर्ण केलंय. 10 महिन्यात पालिकेनं या झोपड्यांकडून 268 कोटींच्या मालमत्ता कराचं संकलनही केलेलं आहे. मुंबई महानगरासह राज्यभरातील ॲप आधारित टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या चालकांनी संप पुकारलेला आहे. ॲप कंपन्यांकडून शासनानं ठरवून दिल्याप्रमाणे प्रति किलोमीटर भाडं वाढवून मिळावं, अशी या चालकांची मागणी आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयातील परिचारिकांच्या मागण्यांबाबत कोणताही निर्णय न झाल्यानं आज परिचारिकांनी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे राज्यातील सरकारी रुग्णालयामध्ये आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. या आंदोलनासाठी आझाद मैदानात आज राज्यभरातून परिचारिका येणार आहेत. राज्यातील मत्स्य उत्पादनात तब्बल 29,184 मेट्रिक टन वाढ नोंदवण्यात आलेली आहे. त्यामध्ये रायगड जिल्ह्याचा वाटा 1,668 मेट्रिक टन एवढा आहे. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं 6 वर्षांसाठी मंजुरी दिली आहे. या अंतर्गत देशातील कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष सुविधा दिल्या जातील. यामध्ये 1.7 कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. महाराष्ट्रात औद्योगिक वीज दर अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये सर्वात कमी होणार आहे. आधीच्या टॅरिफ पिटिशनमध्ये रहिवासी ग्राहकांवर भार टाकून इंडस्ट्रीयल आणि कमर्शियल दर कमी केले गेले आणि त्यावर आक्षेप घेतल्यानं सगळ्याच कॅटेगरीचे दर कमी झालेत. राज्यात 100 युनिट खाली विजेचा वापर करणारे 70% ग्राहक असून त्यांना 26% दर कपात मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे. मुंबईत शाळांना फी वाढवण्याबाबत मनमानी करता येऊ नये यासाठी नवीन नियमावली लवकरच आणली जाईल, असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी बुधवारी विधानसभेत सांगितलं. आमदारांनी त्याबाबत विभागाला काही सूचना कराव्यात, असंही ते म्हटलं.
आता एक सविस्तर बातमी. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणं म्हणजे एखाद्या दिव्यापेक्षा कमी नाही. चाकरमान्यांची संख्या पाहता रेल्वेचं तिकीट मिळणं अशक्यप्राय. विमान प्रवास सर्वांनाच परवडण्यासारखा नाही आणि मुंबई गोवा महामार्गाची बिकट अवस्था. अशा परिस्थितीमध्ये चाकरमान्यांची ससेहोलपट थांबवण्यासाठी सरकारकडून लवकरच सागरी प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. पाहूयात. मुंबई ते रत्नागिरी प्रवास केवळ 3 तासात. मुंबई ते विजयदुर्ग अवघ्या 4.5 तासात. लवकरच सुरू होणार सागरी प्रवास. जेवढा लवकर आम्हाला लाभेल तेवढा लवकर ती M2M फेरी सुरू होईल. गणेशोत्सवाच्या आधी चाकरमान्यांसाठी मोठी भेट. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाट सोपी कधीच नसते. कोकण रेल्वेचं तिकीट मिळणं महाकठीण. जर ते मिळालंच तर पावसा पाण्यात कोकण रेल्वे नीट सुरू असेल की नाही याची धास्ती. कन्फर्म तिकीट असलं तरी कोकणात जाणाऱ्यांची संख्या इतकी प्रचंड असते की एक्सप्रेस ट्रेनलाही लोकल प्रमाणे गर्दी होते. रस्ते वाहतुकीबाबत तर काही बोलायलाच नको. गेली कित्येक वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा मार्गामुळे रस्त्यानं कोकणात जाणाऱ्यांची व्यथा आजही कायम आहे. खड्डेमय रस्ते आणि प्रचंड वाहतूक कोंडी, त्यामुळे मुंबई ते सिंधुदुर्ग या 12 तासांच्या प्रवासाला कधी कधी दुप्पट म्हणजे 24 ते 27 तासांचा वेळ लागतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकारनं एक खुशखबर आणली आहे. गणपती चाकरमान्यांना आता समुद्रमार्गे प्रवास करता येणार आहे. चाकरमानी कमीत कमी वेळेत गावी पोहोचावेत यासाठी मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी पुढाकार घेतलाय. हायटेक यंत्रणा असलेल्या M2M या बोटीमार्फत कोकणात प्रवास करता येणार आहे. M2M नावाची जी आमची फेरी आहे, जी आम्ही अगोदरही तुम्हाला सांगितलं होतं, मांडवा टू रत्नागिरी आणि माझगाव टू रत्नागिरी आणि माझगाव टू सिंधुदुर्ग हे येणाऱ्या काही दिवसामध्ये, काही आठवड्यामध्ये आम्ही जाहीर करून ती सुरू करणार आहोत. जसं मुख्यमंत्री साहेब बोलले, आपल्याकडे लागलेला समुद्र म्हणजे लाभलेला जो आपला समुद्र आहे तो आमच्यासाठी वरदान आहे आणि ह्याला आपण जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या विकासासाठी वापरायचं. मुंबईतल्या माझगाव पासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा होणार आहे. यामुळे अवघ्या 4.5 तासात मालवण, विजयदुर्ग तर 3 तासात रत्नागिरी गाठता येणार आहे. हाच प्रवास जर एसटीनं किंवा खासगी बसनं केला तर मालवणला जायला 12 ते 14 तास, रत्नागिरीला जायला 8 ते 10 तास लागतात. गणेशोत्सव काळात खासगी वाहनानं मालवणला जायचं झाल्यास 20 तासापर्यंतचा वेळ लागू शकतो. कोकण रेल्वेनं गेल्यास सरासरी 8 ते 10 तासांचा हा प्रवास आहे. जेवढा लवकर आम्हाला लाभेल तेवढा लवकर ती M2M फेरी सुरू होईल. गणेशोत्सवाच्या आधी ही सेवा सुरू व्हावी अशी प्रत्येक चाकरमान्यांची इच्छा आहे. तसं झाल्यास बाप्पा पावला असंच म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यात फोटो सेशन पार पडलं आणि यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंना शिंदेंच्या बाजूला बसण्याचा आग्रह केला. मात्र उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या बाजूला बसणं टाळलं. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ या अधिवेशनात संपला. दरम्यान विधान भवनात अंबादास दानवेंना निरोप देण्यात आला. यावेळी बोलताना मी पुन्हा कुठून येईन ते विचारू नका, मात्र मी पुन्हा येईन असं मिश्किल वक्तव्य अंबादास दानवे यांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना खुली ऑफर दिली. उद्धवजी, 2029 पर्यंत काहीही स्कोप नाही. तुम्हाला इथे यायचं असेल तर बघा, इकडे स्कोप आहे असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. एका संकेतस्थळाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार आदित्य ठाकरे समोरासमोर आले. तुम्ही आज ऑफर दिलीत आणि मी तुमच्या स्वागताला उभा राहिलो असं मिश्किल वक्तव्य यावेळी आदित्य ठाकरे यांनी केलं. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर गंभीर आरोप केलेत. माझ्यावरील हल्ल्याचे मास्टरमाइंड बावनकुळे आहेत. दीपक काटे बावनकुळेंना गॉडफादर म्हणतो असा आरोप गायकवाड यांनी केलाय.
छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक खुलताबाद इथे व्हावं आणि त्यासाठी सरकारनं 100 कोटी द्यावेत अशी मागणी भाजपचे आमदार संजय केणेकर यांनी केलेली आहे. त्यासोबत खुलताबादचं नाव बदलून रत्नपूर करावं अशीही मागणी केली आहे. तर स्मारक उभारण्यापेक्षा पाठ्यपुस्तकात संभाजी महाराजांचा इतिहास आणा अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे. रोहित पवार यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सर्व फ्रंटल सेलच्या प्रभारीपदी रोहित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी आमदार सुनील भुसारा यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मीरा भाईंदरचा दौरा ठरला. येत्या 18 जुलैला राज ठाकरे मीरा भाईंदर दौऱ्यावर असणार आहेत.